हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन हे नवीन आर्टिकल थर्मोडायनामिक्स मधलं स्टार्ट करतोय. त्यामध्ये एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, जसं की सॉलिड टू लिक्विड चेंज होतोय, लिक्विड टू गॅस कन्व्हर्जन होतंय, किंवा त्याच्या अपोजिट प्रोसेस आहे, किंवा सबलिमेशन होतंय, किंवा एखादा मॉलिक्यूल घेतलाय तो डिसोसिएट होतोय त्याच्या कॉन्स्टंट ऍटम्स मध्ये, किंवा एखाद्या इलेमेंटनं त्याच्या गॅसियस स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलाय, किंवा त्याने इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलेला आहे, किंवा एखाद्या स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सोल्यूटचं ऍडिशन करून आपण सोल्युशन तयार केलेलं आहे, किंवा एखाद्या सोल्युशन मध्ये वॉटर ऍड करून त्याचं डायल्युशन केलेलं आहे. अशा प्रकारच्या एन्थाल्पीच्या प्रोसेसेस या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. यामध्ये फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिली जी एन्थाल्पी आहे ती आहे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन, आणि दुसरी जी आहे ती आहे एन्थाल्पी ऑफ ऍटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंज. दोन टाइप मध्ये आपण याला डिवाइड केलेला आहे. पहिला टाइप आहे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन आणि दुसरा आहे एन्थाल्पी ऑफ ऍटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंज. आता पहिल्यांदा आपण एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन बघूया. जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॅटरच्या 3 फेजेस आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, आणि मग त्याच्यामध्ये इंटर कन्व्हर्जन होत असताना जे काही चेंजेस या ठिकाणी त्याच्या एनर्जी मध्ये होणार आहेत त्या चेंजेसचा स्टडी आपल्याला या पर्टिक्युलर आर्टिकल मध्ये करायचा आहे. ठीक आहे, आपण बघूया तिथे पहिलं आर्टिकल आहे आपलं एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे नक्की काय, तर ज्यावेळेस आपण एखाद्या सॉलिडचा कन्व्हर्जन हे लिक्विड मध्ये करणार आहे, फ्यूज करणार आहे त्याला. फॉर एक्झाम्पल मी आईस घेतलेलं इथं आणि आईसला मी काय केलेलं आहे बाळांनो, या ठिकाणी फ्यूज केलं. मग डिफाईन करताना बोर्डसाठी जर हवं असेल तर प्रॉपर डेफिनेशन आपल्याला लिहावी लागते. त्या ठिकाणी एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड इनटू लिक्विड without change in temperature and pressure is called as enthalpy of fusion. काय म्हटलं बघा, enthalpy change that occurs when 1 mole of solid completely converted into the liquid at constant temperature and pressure is called as enthalpy of fusion. मग आता 0 डिग्री सेल्सिअस ला आपण ही जी एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे ती नक्की किती व्हॅल्यू येते त्याची ती बघूयात. रिप्रेझेंट करताना डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी चेंज ड्युरिंग काय फ्युजन, डेल्टा एच ऑफ फ्युजन असं आपण रिप्रेझेंट करणार आहे. H2O सॉलिड से H2O लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होत असताना जो त्याच्या एन्थाल्पी मध्ये होणारा बदल आहे तो आहे डेल्टा एच ऑफ फ्युजन इज इक्वल टू प्लस 6.01 किलो जूल पर मोल. एवढा बदल या प्रोसेस मध्ये घडवून आणला जातो. म्हणजेच प्लस 6.01 किलो जूल पर मोल, एका मोल वॉटर साठी एवढी एनर्जी काय केली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते. प्लस साइन काय इंडिकेट करतं, एनर्जी ऍब्झॉर्ब झालेली आहे. आणि प्रोसेस ही कशी आहे बाळांनो, एंडोथर्मिक प्रोसेस आहे असं या ठिकाणी प्रूव्ह होतं. पुन्हा एकदा बघा, enthalpy of fusion is an enthalpy change that occurs during conversion of 1 mole of solid into the liquid at constant temperature and pressure is called as enthalpy of fusion. For example, water जो सॉलिड स्टेट मध्ये आहे म्हणजे आईस आहे, त्याचं कन्व्हर्जन जर मी लिक्विड मध्ये केलं तर त्यावेळेस तो प्लस 6.01 किलो जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब करतो आणि त्यामुळे त्याचा एन्थाल्पी चेंज हा पॉझिटिव्ह येतो. आता हीच प्रोसेस आपण थोडंसं विरुद्ध अर्थाने घेतली. म्हणजे काय घेतलं या ठिकाणी, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग घेतलं. एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग फिजिकल चेंजेस आहे, फ्रीज होतो. जर सॉलिडचा लिक्विड होतो तसं लिक्विडचा सॉलिड होऊ शकतो. मग या केसमध्ये H2O लिक्विड जो आहे तो कन्वर्ट केला आपण कशामध्ये, H2O सॉलिड मध्ये. तर इथे एक गोष्ट काय बघा की ज्यावेळेस आपण प्रोसेस रिव्हर्स करतो
त्यावेळेस डेल्टा एच चं साइन देखील काय होतं बाळांनो, रिव्हर्स होतं. त्यामुळे या ठिकाणी डेल्टा एच जो येणार आहे फ्रीजिंग साठीचा तो किती असणार, -6.01 किलो जूल. या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत ते बाळांनो आपण 0 डिग्री साठी घेतलेल्या आहेत, 0 डिग्री सेल्सिअस साठी घेतलेल्या आहेत. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड इनटू इट्स solid at constant temperature and pressure is called enthalpy of freezing. For water during conversion into the ice, the delta H of freezing is -6.01 kilojoule at 0 degree Celsius. कळतंय का बघा, एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिली एन्थाल्पी आपण बघितलेली आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आय थिंक काही डाऊट नसावा, समजलं असावं, एकदम सोपं आर्टिकल आहे. काही लोकांच्या मनात पाल चुकली असेल की आता ह्या व्हॅल्यू पाठ करायच्या का, नॉट नेसेसरी, एक्झाम मध्ये ते दिले जातील तुम्हाला. तुम्हाला फक्त इथं एवढं लिहिता आलं तरी सफिशियंट आहे की एन्थाल्पी ऑफ फ्युजन ही पॉझिटिव्ह असते, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग ही निगेटिव्ह असते. बाकी काही गरज नाहीये, समजतंय? ठीक आहे. देन सेकंड आपण बघणार आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. बघा, अर्थ जर कळला असेल त्या पर्टिक्युलर शब्दाचा, व्हेपरायझेशन या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहित असेल तर आपण डेफिनेशन स्वतः लिहू शकतो त्यासाठीची. काय बघा म्हटलेलं आहे, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे काय नक्की बाळांनो, तर ज्या वेळेस लिक्विड जो आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, गॅसियस स्टेट मध्ये होणार आहे. मग हेच आपल्याला फक्त पर्टिक्युलर शब्दामध्ये मांडायचंय. आपण रिप्रेझेंट कसं करणार, डेल्टा एच ऑफ व्हेपरायझेशन, सिम्बॉल त्याचं एन्थाल्पी चेंज ड्यूरिंग व्हेपरायझेशन. तर कशा पद्धतीने डिफाइन करता येईल, एकदम सोपं आहे, काही लोकांना समजलं देखील असेल. बघा, एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्यूरिंग कन्वर्जन ऑफ 1 mole of liquid into vapor state at constant temperature and pressure is called enthalpy of vaporization. काय म्हटलं बघा आपण, enthalpy change that accompanies or that occurs during conversion of 1 mole of liquid into its vapor at constant pressure and temperature is called as enthalpy of vaporization. एक एक्झाम्पल बघूया त्याचं आपण. H2O लिक्विड जो आहे तो जर आपण H2O गॅस मध्ये कन्वर्ट केला, ठीक आहे का, तर याच्यासाठी थोड्या वेगळ्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या टेम्परेचरला मिळतात. त्या आपण इंडिव्हिज्युअल लेवलला प्रत्येक व्हॅल्यू त्या ठिकाणी बघूयात. आता समजा ही व्हॅल्यू जर आपण घेतली 100 डिग्री सेल्सिअसला, 100 डिग्री सेल्सिअसला, तर ऍट 100 डिग्री सेल्सिअस दिस व्हॅल्यू बिकम्स +40 kilojoule per mole. At 25 degree Celsius, this value becomes +44 kilojoule per mole. And at 0 degree Celsius, this value becomes +45.07 kilojoule per mole. तर या ठिकाणी ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला कशासाठी हव्या आहेत बाळांनो, तर ज्यावेळेस नेक्स्ट आर्टिकल आपण सब्लिमेशनचं बघणार आहे, तर सब्लिमेशन मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, 0 डिग्री सेल्सिअसची व्हेपरायझेशनची व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू कन्सिडर करतोय. पुन्हा एकदा कन्सेप्ट समजावून घ्या. एन्थाल्पी मध्ये होणारा बदल जेव्हा 1 मोल लिक्विड 1 मोल गॅस मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. सो एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्यूरिंग कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड इनटू its vapor state at constant temperature and pressure is called as enthalpy of vaporization. Then त्याचे व्हॅल्यूज दिलेले आहेत, पुन्हा एकदा पाठ करायची गरज नाही, फक्त ही पॉझिटिव्ह असणार आहे. कारण का, तर लिक्विडचं कन्वर्जन काय करताय तुम्ही, गॅस मध्ये करताय, वेपर मध्ये करताय, तर तुम्हाला हीट काय करावी लागते, त्याला प्रोव्हाइड करावी लागते. म्हणजे सिस्टीम हीट काय करते बाळांनो, ऍब्झॉर्ब करते, आणि त्यामुळे याचा डेल्टा एच काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. त्यानंतर याच्या अपोजिट प्रोसेस जी आहे बाळांनो ती काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. काय असणार, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. ही जी एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन आहे याच्यामध्ये काय होतं बाळांनो, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन मध्ये कोण सांगेल, बरोबर आहे काय, जो गॅस मध्ये कन्वर्जन केलेलं होतं आपण त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होऊन काय मिळतं आपल्याला, लिक्विड मिळतो. म्हणजेच या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन जी आहे ती काय लिहिणार आपण,
डेल्टा एच ऑफ कंडेन्सेशन. आणि हे आपण एक्झाम्पलने जर बघितलं तर एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्यूरिंग कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ vapor into its liquid state at constant temperature and pressure is called as enthalpy of condensation. यातल्या कुठल्याही एका टेम्परेचरला आपण याची व्हॅल्यू बघूयात. ऍट 100 डिग्री सेल्सिअस, ऍट 100 डिग्री सेल्सिअस काय होणार, मगाशी म्हटल्याप्रमाणे याचं साइन फक्त काय होणार बाळांनो, अपोजिट येणार. कारण या ठिकाणी काय होणार आहे, गॅसचं लिक्विड मध्ये कन्वर्जन होत असताना हीट ही लिबरेट केली जाणार, रिलीज केली जाणार. त्यामुळे या ठिकाणी एन्थाल्पी आपली निगेटिव्ह येणार. ओके, समजतंय? बघा एकदा. काय अडचण? ओके, नेक्स्ट आर्टिकल बघायचं. इथं कळाले दोन डेफिनेशन. देन थर्ड, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन काय असणार रे बाळांनो, एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्यूरिंग कन्वर्जन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली इंटू इट्स व्हेपर स्टेट. 1 मोल सॉलिडचं कन्वर्जन डायरेक्टली त्याच्या व्हेपर स्टेट मध्ये होत असताना कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला जो काही एन्थाल्पी मध्ये बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन असं म्हणतो. आता या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन जी आहे ती एका स्टेप मध्ये होईल का बाळांनो, नाही होणार. एक्झाम्पल काय याचं, H2O solid get converted into the H2O gaseous. So 1 मोल सॉलिडचं डायरेक्ट कन्वर्जन 1 मोल गॅस मध्ये करत असताना जो एन्थाल्पी मध्ये बदल होतो कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आता हा 2 स्टेप मध्ये होतो. ऍक्च्युअली एका स्टेप मध्ये डायरेक्टली कन्वर्जन होत नाही. आपल्याला वाटत असलं तरी डायरेक्टली तसं होत नाही. कापूर आहे बघा, आपण म्हणतो की जाळला तर काय होतं, सॉलिडचं डायरेक्टली वेपर्स बनतात. बट त्याच्या आधी तो वितळतो, मेल्ट होतो. म्हणजे एका प्रोसेस मध्ये ऍक्च्युअली 2 प्रोसेस कॅरी होतात. पहिली प्रोसेस आहे H2O सॉलिड जो आहे बाळांनो तो काय होतो, कन्वर्ट होतो कशामध्ये, H2O लिक्विड मध्ये. आता ह्या ज्या प्रोसेसेस आहे त्या कितीला आहे बाळांनो, 0 डिग्री सेल्सिअसला आपण कन्सिडर करतोय. मग ही जी प्रक्रिया आहे ती कोणती झाली बाळांनो, डेल्टा एच ऑफ फ्युजन. आणि त्याची व्हॅल्यू 0 डिग्री सेल्सिअसला आपण घेतलेली होती प्लस 6.01 किलो जूल पर मोल. देन स्टेप 2 जी आहे, या स्टेप 2 मध्ये काय आहे बाळांनो, तर H2O लिक्विड जो आहे H2O लिक्विडचं कन्वर्जन H2O गॅस मध्ये होतं ऍट काय म्हणलेलं आहे त्या ठिकाणी, वेपरायझेशन प्रोसेस होती. आणि या वेपरायझेशन प्रोसेसची 0 डिग्रीची व्हॅल्यू ज्या आहेत, 0 डिग्रीच्या ज्या व्हॅल्यू आहेत ती किती घेतलेली आपण, प्लस 45.07 किलो जूल पर मोल. मग एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन काय येणार आहे, 2 प्रोसेसची ऍडिशन येणार. या ठिकाणी हा लिक्विडला लिक्विड काय झाला, कॅन्सल झाला. H2O solid get converted into the H2O gaseous and then enthalpy is called as enthalpy of sublimation and this value becomes plus 51.08 kilojoule per mole at 0 degree Celsius. So या ठिकाणी जर आपण बघितलं तर enthalpy of sublimation is addition of enthalpy of fusion and enthalpy of vaporization. So simple formula we can write over there, delta H of sublimation, that is enthalpy of sublimation, is sum of enthalpy of fusion and enthalpy of vaporization. This is very clear from the formula. Sublimation ची एन्थाल्पी काढायची असेल तर आपल्याला फ्युजन आणि वेपरायझेशन ची एन्थाल्पी जी आहे ती ऍड करावी लागेल. समजते बाळांनो, एकदम सिंपल आर्टिकल आहे. आता आपण पुढे जाऊया एन्थाल्पी ऑफ ऍटॉमिक और मोलिक्युलर चेंजेस मध्ये. या ठिकाणी तीनही
कन्सेप्ट व्यवस्थित कळालेत का बघा. ऍक्च्युली आपण 5 कन्सेप्ट बघितलेत. एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि फ्रीजिंग, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन अँड कंडेन्सेशन, आणि देन बघितलं आपण एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. नाउ विल सी द एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आता आयोनायझेशन मध्ये जर आपण बघितलं तर काय होतं रे नक्की, व्हॉट इज आयोनायझेशन. आपण मगाशी म्हटलं की जर तुम्हाला मिनिंग क्लिअर असेल त्या टर्म्स साठीचा तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. सो एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन काय असेल बघूयात आपण. आठवलं काय आयोनायझेशन एन्थाल्पी पिरियडिक टेबल काय म्हणतो आपण आयोनायझेशन एन्थाल्पी साठी बाळांनो. The amount of energy required to remove an electron from outermost shell of an element in its gaseous state. एखादा एलिमेंट जर तो आयसोलेटेड असेल, गॅसियस स्टेट मध्ये असेल, त्याच्यामधून जर आपण एक इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करत असू तर त्या प्रक्रियेला आपण म्हणलेलं होतं, त्या प्रक्रियेसाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला म्हणलेलं होतं आयोनायझेशन एनर्जी. सो एखादं एक्झाम्पल घेऊया तिथे की Na गॅसियस घेतला आणि त्याच्यापासून काय तयार झाला, Na प्लस गॅसियस प्लस E मायनस. ओके, इन दिस प्रोसेस व्हॉट हॅपन ऍक्च्युअली, तर Na जो गॅसियस स्टेट मध्ये आहे, आयसोलेटेड आहे, त्यानं काय केलं, त्याच्याकडच्या आउटरमोस्ट शेल मधून एक इलेक्ट्रॉन जो आहे तो काय केला, लॉस केला. सो व्हेरी सिंपल डेफिनेशन विल बी देअर. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन इज डिफाइंड ॲज the enthalpy change occurs during removal of an electron from isolated gaseous atom. Isolated gaseous atom मधून एखादा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असताना जी एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते किंवा जो एन्थाल्पी मध्ये बदल होतो त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. ऑब्वियस आहे ही एन्थाल्पी देखील काय असणार बाळांनो, पॉझिटिव्ह असणार आहे. का बरं पॉझिटिव्ह असणार आहे, कोणी सांगू शकेल का ही एन्थाल्पी? कारण हीट रिक्वायर्ड आहे, एनर्जी रिक्वायर्ड आहे, आणि एनर्जी जर रिक्वायर्ड असेल तर काय होतं बाळांनो, या ठिकाणी आपण म्हणतो की डेल्टा एच हा पॉझिटिव्ह आहे, कारण त्या सिस्टीमनं हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे. मग या ठिकाणी साधारणतः जो डेल्टा एच ऑफ आयोनायझेशन आहे तो बाळांनो प्लस 494 किलो जूल एवढा येतो पर मोल. म्हणजे जर Na जो आहे तो आयसोलेटेड गॅसियस स्टेट मध्ये असताना 494 किलो जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब करून स्वतःला त्याच्या गॅसियस स्टेट मधून आयोनिक स्टेट मध्ये नेतो किंवा त्याचा गॅसियस आयन फॉर्म करतो. सो दिस इज एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. Then we'll move to the next molecular change enthalpy, electron gain enthalpy. Electron gain enthalpy. So what is electron gain enthalpy? As we all know from periodic table, whenever electron is added to the system, त्यावेळेस जे एन्थाल्पी मध्ये होणारा बदल असतो त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. The process is slight reversible to the ionization enthalpy. We'll see the change. Electron gain enthalpy. The enthalpy change that occurs when isolated gaseous ion accepts electron. ठीक है का? Sorry, isolated gaseous atom, not ion, accepts electron and form gaseous anion. तर ज्या वेळेस एखादा गॅसियस ऍटम जो आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि अनायन फॉर्म करतो त्याच्यामधून गॅसियस स्टेट मध्ये, त्यावेळेस जो एन्थाल्पी मध्ये होणारा बदल आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सो द प्रोसेस और द एन्थाल्पी चेंज that occurs during acceptance of an electron from isolated gaseous atom to form gaseous anion
इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. एखाद्या आयसोलेटेड गॅसियस ऍटमने एखादा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून गॅसियस आनायन तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जी एन्थाल्पी बदलते त्याला एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं आपण म्हणतो. आता ही जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, एक एक्झाम्पल आपण इल्युस्ट्रेट करूया त्या ठिकाणी, लक्षात येईल तुमच्या. फॉर एक्झाम्पल आपण Cl घेतला, गॅसियस स्टेट मध्ये आयसोलेटेड आहे, त्याने एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यापासून Cl मायनस तयार केला. आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लॉस होत होता त्यावेळेस एनर्जी काय केली गेली होती, ऍब्झॉर्ब केली गेली होती इथे. आता इलेक्ट्रॉन घेतला जातोय त्यावेळेस एनर्जी काय होणार बाळांनो, रिलीज होणार. आणि ही जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे ती कशी असणार, निगेटिव्ह असणार. ती येते साधारणतः 349 किलो जूल पर मोल एवढी येते. 349 किलो जूल पर मोल एवढी येते. समजते बाळांनो, प्रोसेसेस एकमेकाला थोड्याशा रिव्हर्सिबल आहेत. इकडे ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इकडे लॉस ऑफ और रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन आहे. देन विल मूव्ह टू द थर्ड, एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन. आता एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन म्हणजे नक्की काय बाळांनो, तर ज्या वेळेस एखाद्या मॉलिक्यूल मधून काय होतं, त्याचे कॉन्स्टिट्युएंट ऍटम्स डिसोसिएशन प्रक्रियेने निर्माण केले जातात, त्यावेळेस त्याच्या एन्थाल्पी मध्ये होणारा जो बदल आहे त्याला आपण एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन असं म्हणतो. मग आता नावात म्हणले बघा, ऍटमायझेशन म्हणजेच काय रे, तर ऍटम्स फॉर्म झाले पाहिजेत. मग हे ऍटम्स फॉर्म होत असताना जो काही एन्थाल्पी मध्ये होणारा बदल आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, काय म्हणतो आपण, एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन. आता हे एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशनची व्हॅल्यू नक्की किती असेल आणि ती कशी डिफाइन करायची ते आपण इथे डिटेल मध्ये बघूयात, इल्युस्ट्रेट करूयात. Cl2 घेतला आणि त्याला मी डिसोसिएट केला कशामध्ये, 2Cl मध्ये किंवा Cl प्लस Cl केलं. दिस इज कॉल्ड एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन. म्हणजे मी काय केलं, एक मॉलिक्यूल घेतला आणि त्याला ब्रेक केला, डिसोसिएट केला कशामध्ये, त्याच्या ऍटम्स मध्ये, गॅसियस ऍटम्स मध्ये. सो द एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स ड्युरिंग डिसोसिएशन ऑफ molecule into its constituent atoms at constant temperature and pressure is called as enthalpy of atomization. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मधून त्याचे घटक सेपरेट करणे, कॉन्स्टिट्युएंट ऍटम सेपरेट करताना जे काही एनर्जी त्या ठिकाणी रिक्वायर्ड असेल, त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे, एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन. For this process, enthalpy of atomization delta H, symbol काय लिहिणार बघा, delta H of atomization, enthalpy of atomization चाललंय लक्षात ठेवा. delta H of atomization हा या ठिकाणी रिक्वायर्ड असणार आहे 242 किलो जूल पर मोल एवढा येणार आहे. किती येणार बाळांनो, 242 किलो जूल पर मोल एवढा येतो. ज्यावेळेस Cl2 जो आहे हा ब्रेक करायचा आहे, ऑब्व्हियसली त्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल. एनर्जी प्रोव्हाइड केली, 2 Cl ब्रेक झाले, इकडे एक Cl गेला, इकडे एक Cl गेला, कॉन्स्टंट ऍटम्स मध्ये ब्रेक झाले. या प्रक्रियेमध्ये जी हीट सप्लाय केली ती हीट जी आहे ती काय असणार आहे, एन्थाल्पी ऑफ ऍटमायझेशन. ओके, अनदर एक्झाम्पल, CH4 घेतला, त्याला डिसोसिएट केला, कार्बन सॉलिड प्लस 4H गॅसियस. आता या केस मध्ये या ठिकाणी जर आपण मिथेन घेतला आणि त्याला डिसोसिएट केला त्याच्यामध्ये कार्बन आणि त्याच्या कॉन्स्टंट ऍटम्स हायड्रोजन मध्ये, तर या ठिकाणी साधारणतः जी काही ऍटमायझेशनची एन्थाल्पी आहे ती येते बाळांनो 1660 किलो जूल पर मोल ऑफ मिथेन. आता ही जी प्रक्रिया आहे ती एका स्टेप मध्ये होईल का बाळांनो, नाही होणार. मग ती कशी होते बघा, CH4
स्टेप 1 काय होतं CH3 प्लस H, पुन्हा काय होणार CH3 CH2 प्लस H. ठीक आहे, लक्षात येतं. म्हणजे अशा पद्धतीनं एक एक हायड्रोजन काय होत जाणार, सेपरेट होत जाणार आणि लास्टला काय होणार, कार्बन बाजूला जाणार आणि 4 हायड्रोजन काय होणार, बाजूला जाणार. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक स्टेप मध्ये जी एन्थाल्पी चेंज होणार तो टोटल ऍड केल्यानंतर आपल्याला किती मिळतो, या ठिकाणी प्लस 1660 किलो जूल पर मोल एवढा मिळतो. समजतं काय अडचण? Then we'll move to the next point, enthalpy of solution. Enthalpy of solution. What is enthalpy of solution? मी एक ठराविक अमाऊंट सॉल्व्हंटची घेतली आणि त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह केला. त्यानंतर त्या सॉल्व्हंट जो आधी होता आणि नंतर जो तयार झालेला सोल्युशन आहे त्या ठिकाणी जो एन्थाल्पी मध्ये झालेला बदल आहे त्याला आपण म्हणणार एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. सो बाय डेफिनेशन the enthalpy change that occurs when 1 mole of solute is dissolved in specified amount of solvent. 1 मोल सोल्यूट जर मी स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला तर त्यावेळेस जो एन्थाल्पी मध्ये होणारा बदल आहे त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, डेल्टा H ऑफ सोल्युशन. दिस इज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, डेल्टा H ऑफ सोल्युशन. आता त्याचं जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन साठीच, तर आपण जो NaCl आहे हा NaCl जो आहे सॉलिड तो आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला तर आपल्याला ऍक्वियस NaCl मिळेल आणि याच्यामध्ये जो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मिळतो आपल्याला तो असतो 4 किलो जूल पर मोल एवढा मिळतो. एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची जी व्हॅल्यू आहे ती किती मिळणार आहे आपल्याला, प्लस 4 किलो जूल पर मोल एवढी मिळणार आहे. आता थोडस या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जे आहे त्यामध्ये आपल्याला एका प्रोसेस मध्ये ही व्हॅल्यू फाइंड करता येत नाही, कारण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जे असतं ते 2 प्रोसेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिली जी प्रोसेस असते ती असते लॅटाइस एनर्जी. म्हणजे काय होतं बघा, एक जनरल मी इथं रिएक्शन्स घेतो त्याच्यावरून आपण विचारात घेऊया किंवा ह्याच रिएक्शन विचारात घेतल्या. पहिल्यांदा काय होतं बघा, NaCl जो आहे बाळांनो तो काय होतो, पाण्यामध्ये टाकल्यावरती त्याच्या आयन्स मध्ये काय होतो, डिसोसिएट होतो. आता हा त्याच्या आयन्स मध्ये ज्यावेळेस डिसोसिएट होतो त्यावेळेस त्याला काय करावं लागतं, जी त्याच्यामध्ये Na आणि Cl मध्ये असणारं बॉन्डिंग आहे ते ब्रेक करावं लागतं आणि ते ब्रेक केल्यानंतर तो काय करतो, त्याचे आयन्स फॉर्म करतो. या प्रक्रियेला लॅटाइस एनर्जी असं म्हटलं जातं. जी ब्रेक करायला लागणारी एनर्जी आहे त्याला काय म्हणतो आपण, लॅटाइस एनर्जी असं म्हणतो. त्याच्या आधी बॉर्न हॅबर सायकल नावाचे एक आर्टिकल आहे ते झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण NaCl चं फॉर्मेशन बघितलेलं होतं. म्हणजे काय केलं होतं आपण, या त्याच्या आयन्स पासून आपण काय केलं तर गॅसियस स्टेट मध्ये NaCl सॉलिड तयार केलं, त्याला लॅटाइस एनर्जी म्हटलं होतं. मग फॉर्मेशनला जेवढी एनर्जी लागलेली आहे तेवढी तो ब्रेक करताना लागणार आहे, बरोबर. हा जो NaCl आहे त्याची लॅटाइस एनर्जीची जी व्हॅल्यू होती, लॅटाइस एनर्जीची डेल्टा H ऑफ L म्हणलं जातं फक्त, ती होती बाळांनो -790 किलो जूल. कशाची होती, फॉर्मेशन मध्ये फॉर्म होत असताना. मग आता तो ब्रेक होत असताना किती व्हॅल्यू असणार आहे त्याची, प्लस 790 किलो जूल. किती असणार आहे, प्लस 790 किलो जूल पर मोल एवढी काय असणार आहे त्याची एनर्जी असणार आहे. ही स्टेप 1 आहे बाळांनो. ज्यावेळेस NaCl ब्रेक करत असताना त्याला लॅटाइस एनर्जी एवढ्या एनर्जीची गरज असते. देन स्टेप सेकंड जी आहे, या स्टेप सेकंड मध्ये काय होतं बघा, हे जे आयन्स आहेत
हे पाण्यामध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्युलने सराउंड केले जातात आणि त्याला आपण म्हणतो की हायड्रेशन एन्थाल्पी. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रेशन एन्थाल्पी. म्हणजे उदाहरणार्थ हा जो Na+ आहे, ठीक आहे का, तो काय होईल, कॉन्टॅक्ट मध्ये कुणाच्या x मोल्स ऑफ H2O च्या आणि काय तयार करेल, NaH2OX+. देन Cl- आहे, तो देखील कॉन्टॅक्ट मध्ये कुणाच्या y मोल्स ऑफ H2O च्या आणि काय तयार होईल या ठिकाणी, ClH2OX-. म्हणजेच या ठिकाणी जे आयन्स तयार झालेले आहेत, हे आयन्स काय होतात बाळांनो, वॉटरने सराउंड केले जातात आणि या ठिकाणी जी एनर्जी असते ती नेहमी काय होते बाळांनो, रिलीज होणारी एनर्जी असते. म्हणजे वॉटर मॉलिक्युल ज्या बॉन्ड फॉर्म होतोय त्याची एनर्जी नेहमी काय होते, रिलीज होते. Na आणि वॉटर काय होत आहेत, बॉन्ड फॉर्म करतायत. वॉटर त्याला सराउंड करतोय Na ला. एका Na ला 6 वॉटर मॉलिक्युल सराउंड करतात, एका Cl ला 6 वॉटर मॉलिक्युल सराउंड करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं बाळांनो, हायड्रेशन एन्थाल्पी आपल्याला बघायला मिळते. कारण ज्या वेळेस वॉटर मॉलिक्युल जे असतात ते एखाद्या आयनला सराउंड करतात आणि आयनला सराउंड करत असताना ते त्याच्याबरोबर जे बॉन्डिंग जनरेट करतात त्यावेळेस हीट लिबरेट होते. त्यामुळे ही जी एन्थाल्पी आहे, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन, ही या ठिकाणी काय होणार बाळांनो, निगेटिव्ह येणार आहे. आणि या ठिकाणी जे NaCl च्या वॉटर सराउंडिंग मध्ये जी हीट लिबरेट होते त्याची व्हॅल्यू असते बाळांनो, डेल्टा H ऑफ हायड्रेशन असतं -786 किलोजूल पर मोल. आता याच्यावरून काय प्रूव्ह होतं बघा, डेल्टा H ऑफ हायड्रेशन किती म्हणले आपण, -786 किलोजूल पर मोल एवढे आहे. आता जर मला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन डिटरमाइन करायचं असेल तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन साठी ते 2 स्टेप मध्ये घडलेलं आहे. पहिली स्टेप आहे लॅटाइस एन्थाल्पी, एवढी एन्थाल्पी त्याला काय होती, गरजेची होती, ती त्यानं ऍब्सॉर्ब केली आणि तो त्याच्या आयन्स मध्ये डिसोसिएट झाला. दुसऱ्या वेळेस काय झालं, आयन जसे फॉर्म झाले तसे इमिडिएटली त्याला वॉटर मॉलिक्युलने सराउंड केलं आणि वॉटर मॉलिक्युलने सराउंड केल्यामुळे काय झालं बाळांनो, त्या ठिकाणी सर्टन अमाऊंट ऑफ हीट रिलीज झाली. मग या 2 हीट किंवा या 2 एनर्जी ज्या आहेत त्याची ऍडिशन केली तर मला काय मिळेल बाळांनो, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मिळेल. देयरफॉर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू crystal lattice enthalpy plus enthalpy of hydration. Enthalpy of solution is काय आलं बाळांनो, लॅटाइस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी ची सम आली. देयरफॉर या ठिकाणी डेल्टा H ऑफ सोल्युशन फॉर NaCl जर बघितलं आपण NaCl, तर लॅटाइस एन्थाल्पी किती दिलेली बाळांनो, +790 किलोजूल, ठीक आहे, आणि हायड्रेशन एन्थाल्पी किती दिलेली आहे, -786 किलोजूल. मग या ठिकाणी जे उत्तर येत आहे ते किती येणार आहे तुमचं, 790 - 786 म्हणजे किती आलं, +4 किलोजूल पर मोल एवढं आपलं उत्तर आलं. याच्यावरून काय सिद्ध होतंय बघा बाळांनो, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जी आहे ती कुणाची सम असते, लॅटाइस एन्थाल्पी प्लस हायड्रेशन एन्थाल्पी. आणि या ठिकाणी NaCl साठी आपण सुरुवातीला सांगितलेलं आन्सर होतं बघा, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन किती असते, 4 किलोजूल एवढी असते. ती ऍक्च्युअली कशाची ऍडिशन आहे, हायड्रेशन एनर्जी आणि लॅटाइस एनर्जी. इथपर्यंत समजलं का बघा सगळ्यांना, काय अडचण आहे का? ओके. देन लास्ट एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन. एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन. आता व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ डायल्यूशन? डायल्यूशन प्रोसेस सगळ्यांना पाठ आहे, रोजची सवय होती म्हणावं लागेल, लॉकडाऊन मुळे सध्या अडचणी वाढल्या असतील सवयीमध्ये.
ओके. एन्थाल्पी ऑफ डायल्युशन, पाणी टाकायचं सोल्युशन मध्ये, सॉल्व्हंट मध्ये नाही. आता या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जे आहे, लास्ट पॉइंट आहे बाळांनो, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन, सॉरी एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. एन्थाल्पी ऑफ डायल्युशन मध्ये काय सांगता येईल, तर एखादा ऑलरेडी सोल्युशन तयार केलेलं आहे आणि या सोल्युशन मध्ये तुम्ही काय केलं, वॉटर ऍड केलं आणि वॉटर ऍड केल्यामुळे त्याचं काय झालं, डायल्युशन झालं, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं बाळांनो, डिक्रीज झालं. अशा वेळेस जो एन्थाल्पी मध्ये घडणारा बदल असतो त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. डेफिनेशन नाही आपल्याला नवीन सिलेबस नुसार, फक्त आपल्याला माहित असावं म्हणून लक्षात ठेवा. काय सांगितलं आपण या ठिकाणी, तर द एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन solution of one concentration changes to the solution of another concentration by addition of water molecule. वॉटर मॉलिक्यूल ऍड केल्यामुळे एका हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन एका लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशन मध्ये कन्वर्ट होत असताना जो एन्थाल्पी मध्ये बदल घडवून आणला जातो त्याला म्हटलं जातं बाळांनो एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. काय म्हटलं जातं, एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. जे फॉर एक्झाम्पल NaCl सोल्युशन आहे माझ्याकडे, ठीक आहे, ऑलरेडी सोल्युशन आहे, त्याच्यात मी काय केलं, x मोल्स ऑफ H2O ची ऍडिशन केली, तर मला काय मिळणार या ठिकाणी, जे NaCl चं सोल्युशन आहे ते काय मिळणार, NaCl डायल्युटेड फॉर्म मध्ये मिळणार, सोल्युशनच राहणार, परंतु याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय असणार आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन असणार आहे आणि इकडे काय होणार बाळांनो, लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन मिळणार. आणि अशामध्ये जो काही एन्थाल्पी मध्ये बदल घडवून आणला जातो त्याला म्हटलं जातं एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. होपफुली सगळं समजलं असेल. एक जस्ट 2 मिनिटात आपण रिवाइज करूयात. काय सांगितलं आपण बघा, आज आर्टिकल कुठलं होतं आपलं, एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याचे 2 प्रकार, एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन आणि एन्थाल्पीज ऑफ ऍटॉमिक ऑर मोलिक्युलर चेंजेस. एन्थाल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन मध्ये काय येतं, एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऑर फ्रीजिंग, देन एन्थाल्पी ऑफ vaporization and enthalpy of condensation, then enthalpy of sublimation. ओके, सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन करत असताना एन्थाल्पी मध्ये जो बदल होतो तो कोणता आला बाळांनो, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. देन त्या लिक्विडचा पुन्हा सॉलिड मध्ये कन्व्हर्जन करत असताना जो बदल आला त्याला काय म्हणलं आपण, एन्थाल्पी चेंज फॉर फ्रीजिंग. देन थर्ड आपण असं म्हणलेलं होतं की 1 मोल लिक्विडचं वेपर स्टेट मध्ये कन्व्हर्जन केलं तर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, त्याच वेपरचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन केलं एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन, सॉलिडचं डायरेक्टली वेपर मध्ये कन्व्हर्जन केलं एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन इज द सम ऑफ एन्थाल्पी ऑफ फ्युजन अँड एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. देन इकडे आपण बघितलेलं होतं एन्थाल्पी कुठल्या बघितलेल्या होत्या, आयनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती बघितली. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की एखाद्या गॅसियस आयसोलेटेड ऍटम पासून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर त्या प्रक्रियेमध्ये जो एन्थाल्पी मध्ये बदल होतो त्याला एन्थाल्पी ऑफ आयनायझेशन म्हटलं जातं. देन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की एखाद्या गॅसियस आयसोलेटेड ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन ऍड केला तर त्यावेळी एन्थाल्पी मध्ये जो बदल होतो तो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणून सांगतो. त्यानंतर आपण सांगितलं होतं की एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. ऍटोमायझेशन म्हणजे काय, एखादा मॉलिक्यूल घेतला आणि त्याचं जर कॉन्स्टिट्यूएंट ऍटम्स मध्ये आपण डिसोसिएशन केलं तर त्यावेळी एन्थाल्पी मध्ये जो बदल घडून येतो त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ ऍटोमायझेशन. त्यानंतर आपण सांगितलं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन थोडं आपण ब्रीफली डिस्क्राईब केलेलं आहे, ते थोडं व्यवस्थित समजून घ्या. एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आपण असं म्हणलेलं होतं की 1 मोल सोल्यूट जर आपण स्पेसिफाईड अमाऊंट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला तर त्यावेळी जो एन्थाल्पी मध्ये बदल घडून येतो त्याला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. इट ऍक्च्युअली कॅरी आउट इन 2 स्टेप्स. नंबर 1 लॅटाइस एन्थाल्पी म्हणजे काय, तो मोलिक्यूल त्याच्या आयन्स मध्ये पहिल्यांदा ब्रेक होतो आणि दुसरी आपण सांगितलेली होती हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन एन्थाल्पी मध्ये काय होतं बाळांनो,
तर हे आयन्स फॉर्म झाले की ते वॉटर मॉलिक्युलने सराउंड केले जातात. मग लॅटास एनर्जी मध्ये काय सांगितलं होतं, तर हीट काय होते, ऍब्झॉर्ब होते डिसोसिएशन साठी, आणि ज्यावेळेस डिसोसिएट होतं त्यानंतर त्याच्यासोबत वॉटर बाउंड होतात त्यावेळेस हीट रिलीज होते. सो लॅटास एनर्जी आणि हायड्रेशन एनर्जी असे दोन प्रकार आपल्याला सोल्युशनच्या एन्थाल्पी मध्ये ऍड करावे लागतात. त्यामुळे आपल्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मिळवायचं असेल तर फॉर्म्युला आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज सम ऑफ हायड्रेशन एन्थाल्पी अँड लॅटाइस एन्थाल्पी. लास्ट वन एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ डायल्युशन, तर ज्यावेळेस आपण काय करतो, एका सोल्युशनचं कन्व्हर्जन दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशन मध्ये ऍडिशन ऑफ वॉटरने करतो, त्यावेळेस जो एन्थाल्पी मध्ये बदल घडून येतो त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ डायल्युशन. समजलंय काय अडचण? ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू.